नमस्कार. जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पिलीभगामधून पंचायत समितीच्या उमेदवार आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी खास बातचीत करूयात. ताई, पहिल्यांदा आपली ओळख करून द्या. नमस्कार, मी नम्रता शिवराज पुकळे, पंचायत समितीला उभं राहिली आहे, पिलीभगातून. आपलं शिक्षण किती झालंय ताई? 12वी झाली. तर सगळ्यात पहिला प्रश्न, शिवराज पुकळे हा सर्वसामान्य माणूस आणि सर्वसामान्यांचा नेता म्हणून या पिलीभगामध्ये त्यांची ओळख आहे. तर तुम्हाला राजकारणात काय यावंसं वाटतं? 2019 पासून राम सातपुते साहेब ह्याच्यात आले, तेव्हापासून आम्हाला असं समजायला लागलं राजकारण म्हणजे काय असतं ते, आणि सगळी कामं कशी असतात हे सगळं समजायला लागलं. ज्यावेळेस माझे मिस्टर ह्या राजकारणात उतरले, तेव्हापासून मला असं समजायला लागलं की हे सर्वसाधारण माणसांनी राजकारणात कशासाठी यायचं असतं. आतापर्यंत मोठ्या नेत्यांनी प्रस्थापित लोकांनी आजपर्यंत कुठलीच योजना ही अशी मिळू दिलेली नाही. तर सर्वसामान्य माणूस असेल तर ह्या गोष्टी नक्कीच होणार आहेत. राजकारणाची प्रेरणा माझ्या पतीकडून मला मिळाली आणि सर्व सामान्य जनता मला निवडून देईल याची मला खात्री आहे. ठीक आहे. तर आपल्या भागांमध्ये कोणती कोणती विकास कामं झालेत? ज्यावेळेस आता तुम्ही प्रचार सभांमध्ये फिरत आहात, लोक तुम्हाला भेटत असतील आणि तुम्ही कामाच्या माध्यमातून लोकांच्या समोर जाताय. तर काय सांगाल, तुमच्या भागामध्ये तुम्हाला काय वाटतं की कोणती कोणती कामं झालीत, विकास कामं? शेतकऱ्यांची नेमकी गरज काय आहे, तर त्यांना पाणी मिळालं पाहिजे, लाईट पाहिजे, याची त्यांना सर्वात जास्त गरज आहे. तर रामभाऊ सातपुते यांनी ती अगोदरच सर्व कामे केलेली आहेत. त्यामुळे लोकांपर्यंत आम्ही असून आजपर्यंत जाऊन आम्हाला असं म्हणण्याची गरज पडत नाही. रामभाऊ सातपुतेंनी ही सर्व कामं केलेली आहेत. त्यामुळे विकास कामांच्या मुद्द्यावर आम्ही हे राजकारण लढवत आहोत. ठीक आहे. आता तुम्ही हे जे तुम्ही सांगितलं की विकास कामांच्या मुद्द्यावरती तुम्ही राजकारण लढवत आहात किंवा हे इलेक्शन लढवत आहात. तर तुम्ही ज्यावेळेस लोकांच्या घरी जाताय, त्यावेळेस काय वाटतंय, लोकं तुम्हाला सपोर्ट करतायत का? हो, भरपूर सपोर्ट करतात. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतायत आणि माणसांना केंद्र सरकारकडून माणसांना महिन्याच्या महिन्याला पैसे मिळतायत. त्यामुळे घरी गेल्यानंतर आम्हाला ती माणसं सांगतायत की काय योजना मिळतायत ते. त्यामुळे आम्हाला सपोर्ट भरपूर आहे आणि ते माणसं म्हणतायत की आम्ही तुम्हाला 100% निवडून देऊ. याच्यामध्ये फिरत असताना तुम्हाला सर्वसामान्य जनता आणि त्या गावातला नेता वेगळा झालेला दिसत असेल प्रत्येक ठिकाणी. तर असं का घडलंय असं आपल्याला वाटतं? नेत्यांनी आजपर्यंत खायची कामं केलेली आहेत. त्यामुळे सर्व लोकांना माहिती आहे की आपल्याला कोणाला निवडून द्यायचं आहे ते. ठीक आहे. म्हणजे सर्वसामान्य जनता तुमच्या पाठीशी असतं असं तुमचं म्हणणं आहे. हो. पंचायत समिती गणामध्ये, पिलीव गणामध्ये 7 ते 8 गावं येतात आणि तुम्ही ज्या ज्या ठिकाणी फिरताय, तुम्हाला काय फिरत असताना कोणत्या गोष्टींची कमतरता जाणवते आणि त्या तुम्ही पूर्ण करचाल? आम्हाला असं आम्ही फिरतोय घरोघरी, त्यात आम्हाला असं म्हणजे माणसांच्या काय-काय गरजा आहेत, काय-काय नाही ते आम्ही सगळं विचारून घेतोय त्यांना. तर कोणाची रस्त्याची, कोणाची लाईटीची, कोणाची पाण्याची, अशा भरपूर गरजा आहेत, ते आम्ही पूर्ण करणार. आता यामध्ये आपली जी पश्चिम भागातली जी गावं आहेत, थिंक शिंगोर्णी असेल, बचेरी असेल, वरसुळेवाडी असेल, ही गावं पाहण्यापासून पहिल्यापासून वंचित आहेत. तर या संदर्भात आपण काय कराल असं सांगा? नीरा देवधर योजनेतून पाणी आणण्याचा प्रयत्न आमचा चालूच आहे आणि रामभाऊ सातपुते आणि निंबाळकर साहेब हे काम पूर्ण करणार आहेत लवकरच. मी खात्रीने तुम्हाला सांगते की नीरा देवधर योजनेचं पाणी ही भारतीय जनता पार्टीच देऊ शकते, करू शकते. भाजपच ही कामे करू शकतात. तर ठीक आहे. अजून दुसरा एक साधा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, की ज्यावेळेस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या, त्यावेळेस पंचायत समितीमधून आपली एक निवड झाली आणि आपल्या सोबत, आपल्या समोर ज्या लढणाऱ्या उमेदवार आहेत, त्या प्रस्थापित घराण्यातील आहेत. ह्याच्याविषयी काय सांगाल? 30 ते 40 वर्ष प्रस्थापित लोकांनी नेतृत्व केलेलं आहे. तुम्हाला या भागात कुठं प्रगती झालेले वाटतंय का?
गोष्टीला फक्त न्याय आम्हीच देऊ शकतो. त्यासाठी आंदोलन असेल, पाण्यासाठी आंदोलन असेल, इष्टीसाठी आंदोलन असेल, ही अगदी माझ्या मिस्टरांनी पुढं होऊन केलेली कामे आहेत. ते योजना आहेत ते रामभाऊ सातपुते आणि जयकुमार गोरे पालकमंत्री यांनी या योजना जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. गेल्या महिन्याभरातच DPDC 40 लाखाची कामे रामभाऊ सातपुते यांनी आम्हाला दिलेली आहेत. जनतेच्या पुढे जाऊन आमचा विजय पक्का आहे, याची मला खात्री आहे. विकास कामांच्या मुद्द्यावरच आपण बोलत असताना अजून जनतेला तुम्हाला काय वाटतं? जनतेला आव्हान काय कराल? सर्वसामान्य जनतेमधून मी उभी राहिलेली आहे. आतापर्यंत आपल्याला कुठल्याही नेत्यांनी काही गोष्टी मिळू दिलेल्या नाहीत. आता तुमची सर्वांची मला गरज आहे, की तुम्ही मला ताकद द्यायची आहे. सर्वसामान्य जर निवडून आले तर मी नक्कीच तळागाळापर्यंत माणसांपर्यंत पोहोचेन. भारतीय जनता पार्टीमधून छोटा असो वा मोठे असो कोणतेही काम मी नक्कीच पूर्ण करेन. तुम्ही सर्वांनी मला जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी. ठीक आहे. तर ताई साहेबांसोबत आपण गप्पा मारलेल्या आहेत. नक्कीच पिलीभगणातील जनता आपल्याला सहकार्य करेल याच भावनेतून इथून पुढचा आपण प्रचार करा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या नवनवीन अपडेट्स जनतेचा आसूड या माध्यमातून पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.